महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता महिलाच नाही तर अल्पवयीन मुली, नवजात बालक यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याच्या बातम्या नेहमीच आपण ऐकत असतो. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली असून अतिशय क्रूर पद्धतीनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. याबाबत आज आपण आपल्या पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुषमा जाधव. पोलीस माझा न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न सातत्यानं आता उपस्थित होतोय. महिलांवर होणारे अत्याचार यामागचं नक्की कारण काय, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. विकृत मानसिकता, महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू पाहण्याचा दृष्टिकोन, घटना घडल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार न करण्याची अकार्यक्षमता, सामाजिक भान अशा अनेक कारणांमुळे या घटना नेहमीच घडताना पाहायला मिळतात. आपल्याकडे नेहमीच स्त्रीला उच्च दर्जा देण्यात आलाय. देवी समान दर्जा दिला जातो. स्त्रीला जन्मदात्री सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला आपली प्रगती साधताना आपण नेहमीच पाहत असतो. पुरुषांच्या बरोबरीनं सर्वच क्षेत्र स्त्रीनं पादाक्रांत केली आहेत. अगदी घर सांभाळून ती आपल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक सुद्धा मिळवते. मात्र तरीही स्त्रियांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय. त्यात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही कायम आहे. गेल्या काही दिवसांचा आपण विचार केला तर या काही दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यात एका मागोमाग एक अशा घटना घडत आहेत. त्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये अतिशय क्रूर अशी ही घटना घडली आहे. एक 13 वर्षाची मुलगी आपल्या आईकडून 20 रुपये घेऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती. मात्र ती मुलगी घरी परत आलीच नाही. तिचा थेट मृतदेह सापडला. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्या चिमुकलीची हत्या केल्याचं तपासात उघड झालं. बदलापूर प्रकरण आत्ताच कुठे शांत होत असताना कल्याण पूर्व मध्ये या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या झाल्याची घटना पुढे आली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळते. या प्रकरणातील सर्वात क्रोर्याची बाब म्हणजे बायकोनही या आरोपीला मदत केल्याचं समोर येत आहे. यातला मुख्य आरोपी आणि त्याच्या बायकोसह आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी मुख्य आरोपी विशाल गवळीला बुलढाण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकरणानं पुन्हा एकदा कल्याणसह ठाणे जिल्हा हादरलेला आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी आरोपीला बदलापूर प्रमाणे शिक्षा करावी अशी मागणीही आता राजकीय वर्तुळातून तसंच नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे? या प्रकरणी पोलीस तपासात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, हेच आपल्या या आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात राहणारी 13 वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी बेपत्ता झाली होती. ती तिच्या आईकडून 20 रुपये घेऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती. मात्र दुकानात गेलेली ही मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र 8 ते 9 तासांनंतरही मुलीचा तपास लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी पडघा पोलिसांना भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील
बाप गावातील कब्रस्तान परिसरामध्ये एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती त्याच दरम्यान पुढे आली. त्यानुसार पडघा पोलिसांचं पथक हे घटनास्थळी रवाना झालं. दुसरीकडे कोळसेवाडी पोलीस मुलीचा शोध घेत होते. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर बेपत्ता झालेली मुलगी तीच असल्याचं पुढे आलं. तिची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांना तिचा मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे रुग्णालयामध्ये पाठवला. शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली आणि त्यानंतर मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला सुद्धा यात अटक झाली. यात रिक्षा चालकाची चौकशी केल्यावर पोलिसांना सत्य काय ते कळाले आणि या घटनेचा त्यांना एक क्ल्यू मिळाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी विशाल गवळी नावाच्या व्यक्तीच्या मागे लागून त्याला ताब्यात घेतलं. आणि हा विशाल गवळी हा या रिक्षा चालकाचा मित्रच होता. पोलिसांनी विशालच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली. त्यावेळेस घराजवळच सापडलेल्या रक्तांच्या नमुन्यावरून खून विशालनंच केल्याचा संशय पोलिसांना जास्त आला. त्यावेळेस पोलिसांनी पळून गेलेल्या विशालची बँकेत काम करणारी बायको साक्षी गवळीलाही या प्रकरणासाठी ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता तिनं विशालनं गुन्हा कसा केला याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. म्हणजे एक महिला असूनही या आरोपीच्या पत्नीला आपल्या पतीनं केलेल्या संपूर्ण गुन्ह्याची माहिती होती. ही सुद्धा अतिशय धक्कादायक बातमी आहे. ही बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर तो कुठे गेला याचीही माहिती तिनं पोलिसांना सांगितली. अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीच्या पत्नी साक्षीनं नेमकं काय सांगितलं याबाबत काही बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या. त्यानुसार विशाल गवळीनं या मुलीला सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीनं घरात घेऊन गेला. त्यानंतर त्यानं या मुलीवर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून त्यानं या मुलीची हत्या केली. हत्येनंतर विशालनं मुलीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह एका मोठ्या बॅग मध्ये ठेवला. त्यानंतर त्याची बायको साक्षी गवळी बँकेतून सायंकाळी साधारण 7च्या सुमारास घरी पोहोचली. त्यावेळेस विशालनं साक्षीला हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं साक्षीचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर दोघांनी एकत्र बसून या मृतदेहाचं करायचं काय याबद्दल योजना आखली आणि त्यानुसार विशाल आणि साक्षीनं घरातील रक्त पुसून काढलं. त्यानंतर रात्री साधारण 8:30 वाजता विशालनं मित्राची रिक्षा बोलावून घेतली आणि दोघांनी या मुलीचा मृतदेह त्या रिक्षात घातला. रात्री 9 वाजता बाप गावाच्या दिशेनं ते रवाना झाले आणि तिथेच त्यांनी हा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर घरी परत येताना विशालनं आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली. त्यानंतर तो तिथून आपल्या पत्नीच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी निघून गेला होता. पत्नी साक्षी मात्र हत्या झालेल्या घरीच थांबली होती. अल्पवयीन मुलीच्या या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून बुलढाण्यातील शेगावला पळून गेला होता. या भागात विशालची पत्नी साक्षीचं माहेरघर आहे. साक्षीनं दिलेल्या माहितीनुसार कल्याणच्या पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या आणि पोलीस शेगावला दाखल झाले. तिथेही विशाल आढळून आला नाही. त्यावेळेस शेगावला पोलिसांनी गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून
चौकशी केल्यानंतर विशाल बुलढाण्याला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची पथकं बुलढाणा शहरात दाखल झाली आणि विशाल गवळीचा शोध सुरू झाला. विशाल कोणालाही ओळखता येऊ नये यासाठी वेषांतराच्या तयारीत होता. त्यानंतर तो पेहराव बदलून सलून मधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं पोलिसांच्या तर्फे सांगण्यात आलं. या दरम्यान अत्याचार, हत्या आणि मृतदेह फेकल्यानंतर विशालनं ज्या दुकानात दारू विकत घेतली तिथल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागलं. यात अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नसल्याचं दिसून आलं. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यानंतर आणखीन एक धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी विरोधात यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं. आरोपीवर याआधी 2 विनयभंग, मुलींवर लैंगिक अत्याचार, पॉक्सो, 2 वेळा मारामारी आणि 1 जबरी चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. तर आरोपी गवळीची यापूर्वी चक्क 2 लग्न झाली असून साक्षी ही त्याची 3री बायको आहे, ही माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गवळीच्या पत्नीलाही याबाबत ताब्यात घेतलं असून तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणानंतर आता या प्रकरणी समाजातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात. तर राजकीय वर्तुळातूनही कारवाईची मागणी होऊ लागली आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय. तसंच आरोपीला जामीन मिळू देऊ नका, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं पत्र उपसभापती नीलम गोरे यांनी पोलिसांना पाठवलंय. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या परिसरात आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सतर्क झालेत. कल्याण कोळसेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बुधवारी खबरदारी घेतली. आरोपी विशाल गवळीवर बदलापूर प्रकरणातील आरोपीवर जी कारवाई झाली तीच कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे. बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेची 3 लग्न झालेली होती. त्याचप्रमाणे विशाल गवळीचीही 3 लग्न झाली. बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं तेच या आरोपी सोबत करा, त्याला कठोर शासन करा अशी मागणी गृहमंत्र्यांना सुद्धा मी करणार आहे असंही आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितलं. तसंच शिंदे गटाचे नेते माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, त्यानं यापूर्वी गंभीर गुन्हे केलेले आहेत, त्यात त्याला कठोर कारवाई झाली असती तर आज त्यानं हा गुन्हा केलाच नसता असं वक्तव्य केलंय. मात्र यापूर्वी या गुन्हेगाराला नेहमीच अभय मिळत गेलं. आता या मृत मुलीच्या कुटुंबियांना तरी न्याय मिळवण्यासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे. ज्या क्रूरतेचा कळस गाठून गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीची हत्या केली, या गुन्हेगाराला सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी होईल यासाठी शासनानं पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाकडून सुद्धा करण्यात आली आहे. एकूणच अशा घटना ज्या आहेत ह्या कुठेच थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सगळीकडे महिलांवर हे अत्याचार होत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती अशा या गुन्हेगारांच्या मनामध्ये उरली नाही असंच म्हणावं लागेल. एकीकडे आपण आपल्याला प्रगत म्हणत असताना
या अल्पवयीन मुली, नवजात बालक, महिला यांच्यावर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटना आणि त्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं वागणूक केली जाते किंवा अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करून फेकलं जातं, याविषयी सुद्धा तीव्र संतापाची लाट पुढे येते. या घटना थांबणार केव्हा? मुलींवर, महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी काय केलं पाहिजे याचा अभ्यास करणं सुद्धा फार गरजेचं आहे. एकूणच मानसिकता अशा घटनांसाठी जबाबदार आहे. प्रत्येक कुटुंबानं आपल्या घरातल्या मुलीबरोबरच मुलाला सुद्धा महिलांना समान वागणूक आणि मान सन्मान दिला पाहिजे, याबाबत शिकवण दिली पाहिजे. आपल्याला जी संस्कृती लाभलेली आहे, ही संस्कृती अतिशय मोठी आणि चांगली आहे. या संस्कृतीचा आपण मान ठेवला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उल्लेख करतो आणि आज याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार होत आहे, हे कुणालाही पटत नाही. जेव्हा ही मानसिकता बदलेल तेव्हाच महिला या समाजामध्ये सुरक्षित राहतील. या सगळ्या मानसिकतेचा आता अभ्यास करणं आपण फार गरजेचं आहे. आणि ह्या अशा अप्रिय घटना टाळायच्या असतील आणि मुलींवरील अत्याचार थांबवायचे असतील तर आता आपली मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हालाही काय वाटतंय याबाबत नक्की कमेंट करा. आता मात्र इथेच थांबते. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.